अमोल कोल्हे यांनी नितेश राणेंवर आता निशाणा साधलेला आहे। मस्ती उतरवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही असं ते म्हणतात। शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नितेश राणेंवर त्यांनी ही टीका केली आहे। आत्मविश्वास गमावलेले हे सरकार आहे असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे। जयंत पाटील यांनी महायुतीवर टीका केलेली आहे। तर आजचं मरण उद्यावर ढकलण्याकरता निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असा देखील विरोधकांकडून सूर उमटतोय। मला पूर्ण खात्री माझ्या पोलीस बांधवांनी चेहऱ्यावर कितीही हसू आणायचं नाही असं ठरवलं तरी तुमच्या मनामध्ये बरोबर लड्डू फुटतायत। कारण माझ्या कुठल्याही पोलीस बांधवाला हे पटणार नाही की जर कुठला सत्तेतला आमदार म्हणत असेल का तुमची बदली या ठिकाणी करा, तर माझ्या प्रत्येक पोलीस बांधवाच्या मनातली ही भावना आहे, अरे भावड्या एक वेळ आमच्या इतकं फक्त बंदोबस्ताला उभं राहून दाखव आणि नंतर मग आमच्या बदलीची भाषा तू कर, ही माझ्या पोलीस बांधवांची भावना आहे। या सगळ्या संदर्भात नितेश राणे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। चेक घेऊन डायलॉग बोलणाऱ्या लोकांनी आमच्यावर बोलू नये। कोण संभाजी महाराजांचे कपडे घातल्यानंतर कोण संभाजी महाराज होत नाही। मी ज्या हिंदू समाजाबद्दल बोलतो, अगर तुम्हाला संभाजी महाराज ज्या दिवशी अमोल कोल्हेला कळतील त्या दिवशी त्याला नितेश राणेची भूमिका पण पटेल। ह्या संभाजी महाराजांनी आमच्या त्यांनी धर्मांतराला विरोध केलेला, त्यासाठी हाल अपेक्षा सहन केल्या। मग तू अगर त्या रोल त्यांचा करत असेल तर तुला नितेश राणेची भूमिकाचे समर्थन तू सर्वात पहिलं केलं पाहिजे। अगर तू योग्य पद्धतीने संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असेल तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।